श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आज उपाय घेऊन आली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल, रेकीबद्दल, वॉटर थेरपीबद्दल. आपल्या सर्वांना माहिती आहे, संपूर्ण ब्रह्मांड जे आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि त्याचबरोबर आपलं शरीर देखील पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि आपल्या शरीरामध्ये जवळपास 70% पाणी असतं आणि आपल्या सर्वांना आश्चर्य वाटेल की पाण्याला स्वतःची मेमरी असते. तर हो, पाणी प्रत्येक शब्द कॅच करत असतं आणि त्यापासून व्हायब्रेशन तयार होतात. पाण्यावरती अनेक रिसर्च झालेले आहेत. त्यापैकी जापानी सायंटिस्ट डॉक्टर मसारू इमोटो यांनी एक रिसर्च आणि तो रिसर्च खरंच खूप महत्त्वाचा ठरला, कारण त्याच्या माध्यमातून पाण्याला कशा भावना असतात हे सिद्ध झालेलं होतं. डॉक्टर इमोटो यांनी एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक द हिडन मेसेज इन वॉटर. त्यांच्यामध्ये त्यांनी एक प्रयोग सांगितलेला आहे. त्यांनी केलं असं, पाण्याने भरलेल्या 6 बॉटल्स घेतल्या आणि प्रत्येक बॉटलवरती एका सफेद चिठ्ठीवरती काही शब्द लिहिले. ते शब्द असे होते: इव्हिल, यू फूल, यू डिस्कस मी, थँक यू, लव अँड ग्रॅटिट्यूड आणि हार्मोनी. नंतर त्यांनी 6 लोकांचा ग्रुप तयार केला आणि प्रत्येक व्यक्तीला एका बॉटल समोर बसवलं आणि त्या बॉटलवरती जे शब्द लिहिलेले होते त्या बॉटलमधील पाण्याकडे पाहत त्यांनी ते शब्द फील करायला सांगितले. म्हणजे लव असेल किंवा हार्मनी असेल तर त्या विषयांची फिलिंग्स त्यांनी त्या पाण्याला द्यायला लावल्या. नंतर त्यांनी प्रत्येक बॉटलमधलं पाणी वेगवेगळ्या कंटेनरमध्ये ठेवलं आणि ते कंटेनर त्यांनी डिफ्रेश केले आणि त्यांच्यापासून बर्फ तयार झाला. नंतर त्यांनी तो बर्फ मायक्रोस्कोपमध्ये पाहिला. त्यांना असं चित्र दिसलं की त्यांना आश्चर्य वाटलं. तुम्हाला देखील आश्चर्य वाटेलच की कशा प्रकारे त्या पाण्याने ते फिलिंग्स घेतलेले होते. तुम्ही चित्रात पाहू शकता पाण्याने कसा आकार तयार केला आहे. तर आपल्या शरीरामध्ये देखील असाच पाण्याचा क्रिस्टल तयार होईल आणि त्यांच्या माध्यमातून आपले विचार किंवा आपलं व्यक्तिमत्व देखील आतच घडलं जाणार आहे. हे सांगण्यामधील एकच उद्देश आहे की जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीमागचं सायंटिफिक रिझन कळतं, त्या वेळेला आपण ती गोष्ट अति आनंदाने करतो. आपल्या मनात कोणतीही शंका राहत नाही. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की